तो किंवा ती माझ्याशी बोलत नाही, तर मग काय करायचं? तो त्यांचा चॉईस आहे, ते नाही बोलत आहे. आपण काय करू शकतो? आपण एखाद्याला फोर्स नाही करू शकत किंवा एखाद्याच्या मागे नाही धावू शकत की प्लीज, आपण बेग नाही करू शकत की बोला माझ्याशी, मला वेळ द्या. नाही वेळ देते, त्यांना वाटत होतं तोपर्यंत त्यांनी तुम्हाला वेळ दिला, त्यांना नाही वाटत म्हणून ते नाही वेळ देत. पण तुमचं आयुष्य हे त्यांच्या पद्धतीने चालणार आहे का, ह्याचा विचार कधी केलाय का? नसेल केला ना, तर करायला चालू करा, कारण ती खूप गरजेची गोष्ट आहे. कसं आहे ना, एखाद्याच्या मागे किती धावायचं आणि किती नाही हे आपल्याला वेळेत कळलं पाहिजे. कारण समोरच्या व्यक्तीला आपण जेवढा जेवढा आदर देतो ना, जेवढा त्यांचा रिस्पेक्ट करतो ना, मला असं वाटतं आपल्यामध्ये ती क्वालिटी आहे. बरोबर ना? मग आपण स्वतःचा रिस्पेक्ट का नाही करत बरं? स्वतःचा आदर का नाही करत? केला पाहिजे ना. मग हे जे अ, भीक 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 मागणंच मी बोलू शकते. बरोबर आहे ना? भीकच मागतो ना आपण एखाद्याकडे. बोलणं, बोलणं. कशाला पाहिजे ते? नाही बोलत आहे कोणी तुमच्याशी, नको बोलू दे. त्यांना वाटलं ते तुमच्याशी बोलायला आले, त्यांना नाही वाटलं ते गेले. मग जाऊ दे ज्यांना जायचंय, येऊ दे त्यांना यायचंय. तुम्ही जसे आहात तसे राहा. डोंट चेंज युअरसेल्फ. का बदलता? स्वतःमध्ये खुश राहा ना तुम्ही. इतरांसाठी का का एवढं तडफडताय? समजलं का? मग कोणाच्या मागे जाण्यापेक्षा स्वतःच्या मागे जा. स्वतःचा शोध घ्या. तुम्हाला काय आवडतं, काय नाही आवडतं ह्या गोष्टीचा कधी विचार केलाय का? मग करायला चालू करा. कधीतरी स्वतःवर प्रेम करा. कारण लक्षात ठेवा, जगामध्ये ना सगळे जण तुम्हाला सोडून जातात आणि जाऊ शकतात. पॉसिबिलिटी जास्त आहे. 99.90% पॉसिबिलिटी आहे. पण 100% तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत. ज्यावेळी तुम्ही मरणार ना, त्याच वेळी तुम्हाला सोडणार आहात. कळलं का? त्याच्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला वेळ द्या, स्वतःचा शोध करा, स्वतःच्या मागे लागा. आणि हे जर तुम्ही करायला चालू केलं ना, तर बघा आयुष्य इतकं सुंदर होईल ना, म्हणजे कधीच तुम्हाला असा एकटेपणा जाणवणार नाही, कधीच तुम्हाला बोर होणार नाही. आणि बोर झालं ना, तरी त्यात पण तुम्हाला एक वेगळा आनंद मिळेल. करून बघा.